आता जे खेळले नाहीये ते आता मात्र इथे येऊन बसतील. तर याचबरोबर आमचे गुरुनाथ दादा भोईर, गुरुनाथ भोईर आदर्श व्यक्तिमत्व समाजसेवक. गुरुनाथ या आपण तुमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. मोहन म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. सपना मंडप डेकोरेटर्स आणि स्वतः सपना इथे आलेले आहे. सपना स्वागत आहे तुझं देखील. तर नक्कीच कारण एवढा सुंदर हा मैदान सजवलं गेलंय त्याचं कारण सपना मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर मोहन म्हात्रे यांचं देखील स्वागत आहे. तर गुरुनाथ भोईर यांचा सन्मान होतोय. तर बोलूया आपण मैच कडे. ऐकूया आवाज बाबूशाह यांचा. थैंक यू. चलिए बहुत बहुत शुक्रिया। यहाँ पर खास मेहमानों का सम्मान निश्चित रूप से और सम्मान के साथ देखिए यहाँ पर 6 रन भाई विनीत माली और इनके लिए भी ताली बजेगी भाई. इस टूर्नामेंट में ताली बजाएं, उन्होंने मजबूर किया है. क्या बात आहे. आणि याचबरोबर आमचे शिवकुमार म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यावं शिवकुमार, या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. नंदकुमार शेठ म्हात्रे यांचं देखील इथे आगमन थोड्याच वेळात होत आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा केपीसी ट्रॉफी मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बहुत बढ़िया. देखिए विनीत माली की बात करेंगे. देखिए इस टूर्नामेंट में तीनों मैच में तीनों अर्धशतक है. अब यहाँ पर छक्के से शुरुआत की है, फिर बैकफुट से देखिए यहाँ पर तुन्ना तुन्ना. अरे गेंद कहाँ गई मुन्ना, जा रही है भिवंडी की तरफ. फिर से एक बार 6 रन. क्या बढ़िया. देखिए विनीत माली कहती ना फूल तोड़ता हूं डाली से, लेकिन डर लग रहा है विनीत माली से. और ये प्रतियोगिता में देखिए डर पैदा किया हर गेंदबाजों के लिए. बहुत जल्दी देखिए मजबूर कर दिया पर फील्डिंग लगाने पर, टीम मीटिंग लगाने पर. और ये तो याद आ रही है ऐसा टीम मीटिंग देखकर जो गुज्जर तक मैसेज पहुंच रही. सरकार सरकार आपके लिए यहाँ पर जाल बिछाया जा रहा है. कौन सा लोमड़ियों का जाल बिछाया गया है? मेला. क्योंकि गुज्जर की तरह ये बल्लेबाजी की एक पाली और एक माली. असली बारूद चाहिए, असली बारूद काली. गुज्जर की वो डायलॉग बहुत फेमस हुई थी भाई. और यहाँ पर असली रियल देखिए क्रिकेट देखने को मिल रहा है. और पाली ने बताया भाई अगर टूर्नामेंट फिर से एक बार नहीं भाई बार बार आपके सामने आएगा. और टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया है 13 रन से. क्या सूरज पाटिल कप्तान सिनातान हो इस बार देखिए अपने आप को झोंक दिए थे भाई. यहाँ पर मजा आएगा, मुकाबला मजा आएगा नो डाउट से. कल का रात भी देखिए हाई वोल्टेज ड्रामा. बामुंडंगरी टीम भुला नहीं पाएगा उस मुकाबला को, क्योंकि आखिरी देखिए बात करेंगे ओवर में 14 की जरूरत थी. दीपू दादा को पता रहेगा, आपको भी A1 जोड़ी में 15 की जरूरत थी. मैं वो मैच की पूरी हिस्ट्री आपको बताऊंगा ओवर के बाद. ये चलिए विनीत माली के बल्ले से AK-47 क्या बात है, क्या बात है. देखिए अब इस टूर्नामेंट में जितना दिल जुड़े हैं हर दिल की देखिए बात करेंगे रुतबा बयां हो रही है, चाहे सॉन्ग से लीजिए चाहे आवाज से लीजिए. लेकिन विनीत माली की देखिए कमाल की शुरुआत हो चुकी है. 3 छक्के देखिए यहाँ पर. वाटा बैटिंग पूरे भिवंडी जाग रहा होगा, पूरा रायगढ़, पूरे ठाणे. और इस वक्त देखिए बात करेंगे दुनिया के सबसे बड़ी बिग शो कमेंट चार्ट में देखिए उसको हमने देखा. आज चार्ट में लेके भलाई ग्रामीण का मुकाबला खेला जा रहा है, लेकिन फील्डिंग ओपन की हो रही है क्योंकि यही खिलाड़ी भाई ओपन आईपीएल तक पहुंचे हैं. और विनीत माली ओ छोटा गेंद देखिए यहां से मुंडा खोरा रंग देख के दीवाना हो गया. और विनीत माली देखिए छोटा गेंद देख के दीवाना हो गया. और एक 6 रन, चौथा छक्का. पच्चीस रन हमारे रॉकस्टार हमेशा कहते हैं भाई कुंभ मेला में जाओ तो साधु संत मिलते हैं. अगर टेनिस क्रिकेट में आओ तो भाई जहाँ ठाणे रायगढ़ के बब्बर शेर मिलते हैं. और बब्बर शेर की देखिए बल्लेबाजी करते हुए टीम मीटिंग चर्चा देखिए जारी है यहाँ पर.
सूरज सोच रहे होंगे अच्छी कप्तानी की है यहाँ पर इस टूर्नामेंट में, लेकिन विनीत माली की देखिए बल्लेबाजी। पहला मुकाबला में देखिए कमाल की बैटिंग की थी यहाँ पर 15 गेंद पर ओडुनोगर के खिलाफ 51 रन बनाए थे। सेकंड मुकाबला में देखिए बोनकड़ के खिलाफ वही 15 गेंद था भाई, 53 रनों की इनिंग खेले थे। बामुनडोगर के खिलाफ देखिए 15 गेंद पर 50 रनों की इनिंग खेले थे। तीनों मैच 15 भाई, ये 15 की क्या राज है ये मैच के बाद वही बता सकते हैं। 15 गेंद और इस बार देखिए और एक देखिए पांचवा छक्के की तरफ है, अभी ने रोकना बड़ा कठिन हो रहा है भाई। यहाँ पर कमाल की लाजवाब देखिए हर बल्ले से आ रही है झलक 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 दिखला जा 6 रन। पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 31 रन बनाए, लेकिन देखते हैं यहाँ पर अगर मानकुली टीम को अगर वो मैच तो नहीं याद रहेगा भाई। कल हर किसी के जुबान में ये बात है सुनने में मिला बामुनडोगरी टीम जीतना चाहिए मुकाबला, क्योंकि अपने इलाके में हो रहा था, दबदबा था, इनफॉर्म टीम थी। लेकिन बात करेंगे आप याद कर लीजिए 2023 को मैं ले चलता हूँ, 23 मार्च का दिन था। एवन जोड़ी का देखिए केद्र रंजमंदिर ट्रॉफी था, वो मुकाबला देखिए 6 ओवर का था जहां पर 63 रनों की टारगेट सेट किए थे बामुनडोगरी टीम है। तकदीर वहां भी 33 का इनिंग खेला था और तकदीर पाटिल यहां भी 25 का इनिंग खेला था, लेकिन उसके बाद देखिए जब गेंदबाजी के लिए उतरे बामुनडोगरी टीम है और शुरुआत में देखिए तकदीर मान को लेके इनिंग लड़खड़ाया और उसके बाद देखिए मुकाबला कहां जाकर पहुंच गया। अंतिम 12 गेंद 24 की जरूरत थी। और कल बात करेंगे ना जब बामुनडोगरी मानकुली टीम खेल रही थी, यहां पर भी 12 गेंद 24 की जरूरत थी, लेकिन उसके बाद देखिए क्या गेम में कॉम्बैक किया भाई। यहां पर बैटिंग कर रही थी खास करके यहाँ पर बामुनडोगरी टीम। अगर बात करेंगे भिवंडी में, वहां बैटिंग कर रही थी मानकुली टीम। मैच कहां आया था 6 गेंद, भिवंडी में 6 गेंद 15 आया था और यहाँ मैच कितना आया भाई 6 गेंद 14 की जरूरत थी। वहां दीपू माली मैदान पर थे भाई, लेकिन दूसरी गेंद पर रनआउट हुए थे। दिल तोड़ा था मानकुली का, मैच निकाला था क्वालिफाई, लेकिन यहाँ वही दीपू माली मैदान के ऊपर था। अर्धशतक भला विनीत माली बनाया था, लेकिन उसके बाद दीपू माली ने देखे अपना झंडा लहराया। अंतिम 3 गेंद डॉट है, उसके बाद आखिरी गेंद पर चौका आया। समय होता तो पूरी अपडेट आपको दे सकता था। ये महाराष्ट्र के प्यार है, ये जनता की प्यार है भाई, तभी मेरी आंसू यहाँ पर बिखरी थी और हर दम में हर कदम आपकी अपडेट के लिए तैयार रहूंगा। 3 साल के बाद देखिए बदले की आग है, वो टीम फिर से आज इस मैदान पर पहुंची है। मौका मौका, ये वैभव माली को कौन भूलेगा भाई। कसलखंड की नाइट गुरसे ताकतवर टीम को देखकर सिक्कर दिए थे और वहां से बाइक लेकर गए थे पम पम। बात है यहाँ पर वैभव माली देखिए युवा यहाँ पर यशपाल दादा माली का भी तारीफ करना चाहूंगा। एक लेजेंड सीनियर देखिए युवा को मौका देकर खुद पीछे हट गए, लेकिन आए होंगे तो दादा आइए, कोई भी अगर मान को लेके आए यहाँ पर करिए से। ओ ये चलिए वैभव माली भाई, ये रुकने के नाम नहीं ले रहे भाई। जय और बीरू की जोड़ी गेंदबाज की कमर तोड़ी। आज के टीम देखिए थोड़ा सा हिम्मत छोड़ना होगा, लेकिन इस वक्त हिम्मत दिखाते हुए बैटर और टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया 43 और 1 ओवर 2 गेंद। विनीत माली की बात करेंगे देखिए 30 पर बल्लेबाजी कर रहे हैं। वैभव माली की बात करेंगे 2 गेंद पर 12। लाजवाब देखिए दर्शक खचाखच लगभग 25-30 हजार से ज्यादा और ऑनलाइन भी देखिए काफी सारे दर्शक हैं। लगातार पिछले 3-4 रातों से दर्शक है। ऑनलाइन भी देखिए 5000, 7000, 8000 दर्शकों की तादाद भी बढ़ती जा रही है। दबंग दीपू ग्रेट एक पहली मरतबा जब भिवंडी में आए थे और आपने मुझे वहाँ एंट्री कराए थे, लेकिन आज देखिए अंगद पुरी इनकी मैनेजमेंट का सराहना तारीफ करना चाहूंगा। यहाँ पर खींचा गेंद को, मौका था देखिए देर से आया है वैभव माली का विकेट से। साझेदारी तोड़ना जरूरी था यहाँ पर। 43 पर देखिए गिरता हुआ पहला विकेट है। अब देखते हैं कि टीम किस तरह की कमबैक वापसी करती है। इस पर पहला विकेट गिरता हुआ यहाँ पर कमाल के बल्लेबाजी, कमाल के बल्लेबाजी। और ऐसा मुकाबला देखिए आपने देखा होगा भाई केडीएच वागिलोड़ा और खास करके कानपुली के बीच में मुकाबला हुआ था जब 74 रनों की टारगेट यहाँ पर केडीएच टीम ने रखा था भाई 5 ओवर में
और इसी तरह से देखिए कानपुर टीम ने शुरुआत किया था, उनका भी 2 ओवर में देखिए 44 रन बना था। यहाँ पर भी देखिए 2 ओवर कंप्लीट नहीं हुआ है, 43 रन बना था, लेकिन तभी वहां पर पहला विकेट गिरा था और यहाँ पर भी देखिए पहला विकेट गिरता हुआ। क्या मुकाबला क्रिकेट टीम लेके बात करेंगे। इनकी बैटिंग लाइन बहुत मजबूत है, ये हर किसी को पता है। सूरज पाटिल लेके अभी तक शांत है, लेकिन विनीत माली एक ही चेहरा देखिए इस वक्त इस टूर्नामेंट में खलीबली मचाया है। मेहनत है भाई, कहते ना हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता। मेहनत करने से हर काम हो जाता है आसान, हर काम किस्मत पर टाला नहीं जाता। अच्छा खेल यहाँ पर, लेकिन थोड़ा सा देखिए वाइट कैच आपा, वाइट कैच आपा देखिए यहाँ पर आइसक्रीम की बारिश शायद यहाँ पर दही देखिए बात करेंगे पर ना ऊपर टीम कमाल के आपने भी क्रिकेट खेले यहाँ पर। ओ हवा में केन है और फील्डर से क्या देखते हैं, बल्ले से रन क्या। हाँ भाई बल्ले से रन, लेकिन कह देना किस्मत भी बहादुर के साथ है। आओ गुरु करे पीना शुरू और डगआउट में हो रही है सेलिब्रेशन शुरू। डीजे तू सांग आता मी काय करू। डगआउट में देखिए सेलिब्रेशन शुरू और विनीत माली देखिए यहाँ पर भाग्य भी साथ, कितना भाग्य कहते ना हमेशा बहादुरों के साथ रहता है। मेहनत भी इनका है यहाँ पर। मच गया शोर नगरिया में देखे उनकी बल्लेबाजी, शोर मचाया पाली की बल्लेबाजी, शोर मचाया ऋतिक किनी की बल्लेबाजी, शोर मचाया अंगद की गेंदबाजी, शोर मचाया और खास करके कार्तिक मात्रे, हिमराज दादा, बहुत सारे देखिए हमारे अतिथि मान्यवर यहाँ पर उपस्थित है। सभी का वेलकम स्वागत है। आलेला सर्व पाहुण्याचे मनपूर्वक स्वागत है। प्रेक्षक जेवढे पण आहेत त्यांचं पण स्वागत है। ओ ताकत नहीं नजाकत है कि इस बार अच्छा यहाँ पर सौरभ काम कर रहे हैं, क्योंकि विनीत माली देखिए इन पर बल्लेबाज हैं और उन्हें मौका दे रहे हैं यहाँ पर। और इसके साथ साथ देखिए बात करेंगे 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है और 2 ओवर की समाप्ति के साथ साथ है टीम का स्कोर देखिए 50 तक पहुंचा है, लेकिन अभी भी देखिए 18 के आना बाकी है। देखिए दही आइसक्रीम का आनंद लेते हुए यहाँ पर पूरी मेहमान, पूरी मैनेजमेंट है, नहीं पूरी खून पसीना देखिए इकट्ठा किए हैं इस प्रतियोगिता को सक्सेसफुल बनाने के लिए। तो चलिए थोड़ा चलते हैं डीजे के पास, लेकिन यहाँ पर थोड़ा सा टीम मीटिंग देखिए चलता हुआ हमने जिक्र किया जो पिछले देखिए मैच है, पिछला रात जो मुकाबला वहां पर अभी 50 देखिए 2 ओवर कंप्लीट है, लेकिन अभी भी 18 गेंद आना बाकी है, 18 गेंद अभी भी आना बाकी है। और विनीत माली देखिए 7 गेंद 31 पर बल्लेबाजी कर रहे हैं और सौरभ देखिए बात करेंगे इस वक्त 5 पर बल्लेबाजी करते हुए। भिवंडी के देखिए कई सारे देखिए दर्शक दादा चर्चा ग्रुप में सुबह से लेकर रहा है, विकी दादा केनी खास करके वो ग्रुप में देखिए अभी भी चर्चा जारी रहेगा, अध्यक्ष उस ग्रुप के खास करके। वही देखिए बात करेंगे 2 दिन पहले रिग्नेश दादा भी यहाँ पर तशरीफ रखे थे दीपू दादा के साथ, देखिए बड़ा बिग शो देखिए जहाँ पर दर्शकों के लिए 4 व्हीलर था, लेकिन यहाँ पर देखिए मैन ऑफ द सीरीज के लिए 4 व्हीलर से ऐसा फीलिंग हो रहा है कि मानो कि यहाँ पर भिवंडी में जाओ भाई केंद्रीय राज्य मंत्री ट्रॉफी में दीपू दादा उस टूर्नामेंट में हमने देखा था माहौल, और वो माहौल देखिए यहाँ पर केपीसी ट्रॉफी ने पैदा किया है। इसलिए कहते ना ठाणे रायगढ़ से ये महाराष्ट्र का एक 2 हिस्सा ऐसा है, भाई भाई और दोनों तबाही। ठाणे रायगढ़ कहा जाए तो भाई भाई, लेकिन दोनों तबाही। लेकिन इस वक्त देखिए विनीत माली भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही मचाता है। अभी तक इस प्रतियोगिता में देखिए 3 अर्धशतक है। सौरभ गांगुली के नाम की बड़ा नाम है भाई, पाकिस्तान में जाकर लगातार 4 मैच में मैन ऑफ द मैच हासिल किया था। क्या चौथा मैच में फिर से एक बार विनीत माली वो रिकॉर्ड को ब्रेक कर पाएंगे? जब उस रिकॉर्ड को यहाँ पर तोड़ने में यहाँ पर खेलिए सूरज पाटिल लेके लगातार जाल बिछा रहे हैं। लालचंद कवन, किरण दादा देखिए बड़ी कहा जाए तो कैडेट्स टीम है और दूर से खेलने का कोशिश है। व्हाइट के जब देखिए क्लाइमेट एकदम से देखिए माहौल एकदम से शांत बढ़ा हुआ है, यही तो बात बताया भाई। मच गया शोरे नगरिया में। जीतो देखिए बहुत अच्छी इन्होंने डीजे भी साथ दिए हैं। सचिन दादा कोई बात नहीं, आपने बड़ा अच्छा फाइट किए। प्रहलाद दादा गायकर साहब देखिए पपड़ी पड़ा इस वक्त तशरीफ रखते हुए वेलकम स्वागत। और ये चले स्क्वायर कट भाई यहाँ पर, यही तो बात कर रहे थे भाई। मच गया सोरे नगरिया में, अरे बिच्छू मार गया बीच बजरिया में। डिजू तुझे तो बिच्छू नहीं मारा ना? इस्माइल है, ये टाइमिंग लोग चाहते हैं भाई। देखिए जनता ने जो मुझे प्यार दिया उनके लिए कुछ करना भी मेरी काम है। चलिए फरमाइश देखिए डगआउट से AK-47, क्योंकि इसकी पहचान आजकल लोग बाबू सा नहीं बुलाते हैं, AK-47 डाले। कोई बात नहीं, यहाँ पर तैयार है क्या गेंदबाज?
ओ लाजवाब लाजवाब। और ये गेंदबाज कौन है भाई? आर्यन गावन। देखिए एक मुकाबला याद दिला देता हूं। आर्यन गावन देखिए मुश्किल में था टीम है जब 18 गेंद के ऊपर 31 की जरूरत थी, कानपुर की टीम देखिए उसके सामने था और ये नन्ना मुन्ना जादूगर आया। पहली गेंद पर चेतन पाटिल का विकेट है और उस ओवर में देखिए आखिरी गेंद पर छक्का खाया, लेकिन 3 विकेट लेने के साथ साथ किडिश टीम को कमबैक दिलाया था। उसके बाद सूरज पाटिल का ओवर कमाल धमाल था। ये वही गेंदबाज है। एक चलिए भाई बड़ा हिट है। AK-47 मार रहे हैं। कैसे मार रहे हैं? कोई बात नहीं कोई बात नहीं। विनीत माली देखिए 41 पर है। सूरज जब आएंगे भाई इनके पास भी है बैटिंग है भाई। इम्प्रेस किए हैं बल्लेबाजी में प्रतीक सुरते, उनका इनिंग नहीं भूल सकता हूं। लेकिन आर्यन गवान देखिए ओ ये चलिए बंदा भाई लपेट रहा है सपेट रहा है पूरी इनामपुरी में, मानो कि पूरी खेल रहा है भाई। केपीसी ट्रॉफी में देखिए छाया हुआ है, लेकिन बहुत सारे चेहरे देखिए इस टूर्नामेंट को संदीप पाटिल सर भुलाना हर टीम के लिए कठिन रहेगा। इसलिए तो मैंने पहले ही बताया था कि जितना खूबसूरत लगता है ना करवा चौथ का चांद है, उतना खूबसूरत गौरव दादा ये प्रतियोगिता। टेनिस क्रिकेट का भी तारीफ करना चाहूंगा, इतना अच्छा कवर उन्होंने किए। कहीं कॉमेंट देखिए इनके लिए भी आता हुआ। इस बार पल्ले का मुंह थोड़ा सा जल्दी बंद कर लिया था, लेकिन मिड विकेट से जब तक इन वापस आता तब तक देखिए 1 रन आता हुआ। आर्यन गावन देखिए इनके पिता श्री शिवन गावन एक अच्छे अंपायर एक अच्छे क्रिकेटर भी हैं। चलिए 6,50,000 लोगों ने देखिए अभी तक इस टूर्नामेंट को टेनिस क्रिकेट .in लाइव के माध्यम से देख चुके हैं। वो तो आपकी कैलकुलेशन थी, लेकिन सोचिए यहाँ पर मैदान पर कितने क्राउड हर रोज आ रहे थे भाई। बहुत बड़ी मेला देखिए, बड़ी मेला तलोचन नाइट की फीलिंग यहाँ पर महसूस दिला दी भाई याद। लेकिन अंगद पूरी टीम उनकी अच्छा खेल स्लोअर खेल, लेकिन ऑप्शन के बाहर देखिए व्हाइट का जब देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ। अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर 70-80 रन बनाए भाई और 81 रन भी बना है, 100 के पास भी गए हैं और चेसिंग भी किया गया है। लेकिन अभी तक देखिए बात करेंगे 63 रन। पिछला मैच देखिए बात करेंगे भलाई पेटाली टीम हारा, लेकिन क्या फाइट किया भाई। इसे कहते हैं हारली तरी चालेल वाघा सारखा लढला पाहिजे। स्लोअर गेंद सुनील पाटिल सर देखिए सुनील पाटिल सर तो अनुभव पे एक्सप्रेस है, लेकिन हमने कपिल पारवे को हमेशा छक्का चौका लगाते देखा है, लेकिन इतनी अच्छी अंपायरिंग करते हैं ये हमें पता नहीं था। तभी मैंने दादा को बोला दादा आता कंटिन्यू करा। निकला छुपा रुस्तम है कपिल पारवे देखिए और उनके साथ देखिए विजय बालाजी सर एक्सीलेंट एक अच्छा खिलाड़ी देखिए डेरोली के लिए, लेकिन आज उन्होंने भी क्या अंपायरिंग की भाई। काबिले असली देखिए नायक जो रहते हैं ना मैदान पर वो अंपायर रहते हैं। हर किसी को लगता है खिलाड़ी बड़ा रहता है, हर किसी को लगता है कमेंटेटर बड़ा रहता है, लेकिन हमेशा देखिए डिफिकल्ट कठिन रोल बॉलीवुड में अच्छे एक्टर को दी जाती है और क्रिकेट में सबसे कठिन रोल अंपायर को रहती है। और उन्होंने 7 रातों में देखिए दिल जीता है। और उनके साथ टेनिस क्रिकेट की देखिए जो TRS रिप्ले रहा है क्या कैरी किया यहाँ पर देखते हैं अंपायर देखते हैं यहाँ पर। हाँ ये देखिए यही बात बताया अभी कि अंपायर के साथ अगर किसी ने साथ दिया है वो टेनिस क्रिकेट .in लाइव देखें, यही देखेंगे क्या कैरी किया है। हाँ आवाज यहाँ तक नहीं, आवाज मुझे लगता है भिवंडी तक मानकुली नाका तक गई थी, लेकिन सिर्फ कैरी किया या नहीं ये देखना होगा। विनीत पाणी पाहिजे का? विनीत पाणी चलिए थोड़ा चेक नहीं देखिए डाउटफुल क्लियर होना चाहिए। बहुत बढ़िया देखिए दर्शकों ने बड़े अच्छे साथ दिए हैं, सभी का तारीफ करना चाहूंगा। टोटल देखिए यहाँ पर 64 तक बना है, लेकिन अभी भी डिसीजन का वेट है। सौरभ है मैदान पर। चलिए अंगद पाटिल सोहेल से क्या भाई बात करेंगे। सोहेल भाई आपकी भी तारीफ करना चाहेंगे, अच्छे आपने कंधों मिलाकर इस टूर्नामेंट में पूरी रात देखी। भले टीम की बाहर हुई उसकी चीज़ के गम नहीं, लेकिन उन्हें यही था कि इस टूर्नामेंट को किस तरह से सक्सेसफुल बनाना है। पूरी खारगर विभाग की देखिए बात करेंगे, कोटारी लीजिए तलोचा लीजिए, इस विभाग का जितने भी देखिए गाँव हैं हर खिलाड़ियों ने हर किसी ने सपोर्ट किया और एक्सीलेंट देखिए नट आउट है यहाँ पर से बैटर से। यही बात हम पहले चढ़ा था कि गेंद कैरी किया है नहीं, यहाँ पर देखिए रिप्ले में देख सकते हो, रिप्ले देखिए स्क्रीन पर देखिए वो सूरज देखिए बात करेंगे चिंगो गौरव सर देखिए नहीं बहुत सारी चीज देखिए कभी मैं भूल जाता हूँ, ये फरमाइश है होती है। लेकिन टोटल की बात करेंगे टोटल कहाँ पहुंचा है भाई 64, लेकिन मानकुली टीम को भूलना नहीं चाहिए भाई, कितना भी टोटल बना लो
ऑस्ट्रेलिया वुमन टीम ने देखिए बात करेंगे 30 अक्टूबर जब दिव्या पाटिल में बना लिए थे 338 रन। गोरी गोरी छोरी उन्हें भी गुमान आ गया था भाई, लेकिन हमारी हिंदुस्तान की छोरी ने भी दिखाया था भाई 167 का साझेदारी, और हरमीत कौर का 89, जेमिमा का 127, 127 का इनिंग। सूरज प्रतीक सुरते हैं उस टीम में, ऐसा बल्लेबाज है। टोटल आप कितना भी बना लो भाई, कहना बड़ा कठिन है। और ऑस्ट्रेलिया टीम भी मान गई भाई कि जो खुद को समझती आलिया उसे भी मिल जाता है कालिया। दीप्ति शर्मा भली थी काली लेकिन दिल वाली, समय पे विकेट चटकाई थी यहाँ पर से। दिल जिगर देखिए ये आपके अंदर होना चाहिए। और 42 पर विनीत माली बल्लेबाजी करें, क्या रिकॉर्ड बनाएंगे यहाँ पर? 4 अर्धशतक का, 3 अर्धशतक। देखिए ये तालियां बज रही हैं, ये बयां कर रही है। ओ दूर से खेलने का कोशिश है, वाइट का इजाबा देखिए यहाँ पर, एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ पर से। हवा देखिए शांत है जीतू यहाँ पर, लेकिन इस वातावरण देखिए बात करेंगे एकदम से आज थोड़ी सी देखिए वो गर्मी का एहसास हो रहा है भाई, दर्शकों की क्राउड है। और बाली का इनिंग, और इसके बाद देखिए इस बार हवा में किन है, हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा। क्या बात है यहाँ पर देखिए मैदान के ऊपर देखिए एक बार तालियां बजनी चाहिए विनीत माली के लिए। 3 अर्धशतक इस टूर्नामेंट में, और इस बार देखिए अर्धशतक से चूक गए लेकिन दिल जीत के ले गए लायन ऑफ भिवंडी दीपू माली, दबंग दीपू। और आज देखिए ओपन मैच खेलकर भी आए हैं, बोरेली में देखिए ओपन मैच खेल के आए। गौरव दादा देखिए बात करेंगे मेरी सफर रायगढ़ में शुरुआत हुई MIDC तलोजा से, सत्याभाई गायकवाड़ से, अनिल दादा ढोपरी और पूरी MIDC तलोजा का आभार मानना चाहूंगा। उसके बाद पेट लीजिए, इनामपुर लीजिए, खारगर लीजिए, रायगढ़ की पूरी नगरी लीजिए, लेकिन रायगढ़ पर मिस यूरिची डोंबोली तक लेकर गए। मिस यूरिची मात्र डोंबोली, और डोंबोली से देखिए जो मेरी भिवंडी की दौरा हुई ना, ये भला यहाँ पर देखते हैं दीपू माली आते हुए, लेकिन भिवंडी में पहली एंट्री दीपू माली दबंग ने कराई। सोहेल भाई हर किसी की किरदार है, जिससे आपकी हर खिलाड़ियों ने तभी बाबू साहब इस मुकाम तक पहुंची थी, तभी उतना बड़ा फीलिंग हुई थी। सूरज दादा देखिए बात करेंगे अमदा ट्रॉफी कौन बोल सकता है 4 व्हीलर से, लेकिन आज भी देखें कि टीम बड़ा अच्छा कमबैक इस सीजन में दिखाई है। हार जीत तो होता रहता है, लेकिन कहते ना ऑफलाइन हो जाने से सिर्फ मैसेज बंद होता है, लेकिन किसी की याद ही नहीं। यहाँ पर चलेंगे डीजे के पास, दबंग दीपू का विकेट है, लेकिन से अच्छा कमबैक दिखा है यहाँ पर। अब जो करण रेड्डी देखिए यहाँ पर थोड़ा गिरता हुआ, अच्छा वापसी सूरज, यही चर्चा चल रहा था भाई, क्या सूरज आज शुरुआत में आएंगे गेंदबाजी खेलने के लिए? इनके पास लेग कटर बड़ा अच्छा था, लेकिन उन्होंने भरोसा दिखाया था यहाँ पर दर्पण पाटिल के ऊपर, दर्शन पाटिल के ऊपर देखिए भरोसा दिखाया था। इसलिए कहा जाता है ना, खुद पर भरोसा रखो। कमबैक देखिए मुकाबला में फिर से एक बार आपसे दिखता हुआ यहाँ पर, और यही बात बताता, यही सूरज पाटिल था भाई यहाँ पर। और जब बात करेंगे कानपुर टीम एकदम से देखिए मैच में हावी हो गई थी, और जब जीत के लिए देखिए बात करेंगे ना 25 रनों की जरूरत थी 2 ओवर में, और इन्होंने आकर डाला था 2 रनों की ऊपर, और वहां से गेम में मजबूत बनाए थे। और आदिश मते का बड़ा विकेट है। उस्मान भाई देखिए रायगढ़ का टाइगर, कहीं घुंघरू मचलता है, कहीं आंसू निकलता है, इन्हीं का नाम उस्मान भाई है भाई। और इनकी तारीफ बाबू साहब की जुबानी ने, ना ये टूट है, ना गर्व है, ना घमंड है, पैर पर जमीन आज भी है। तभी देखिए आज कितना भी क्रिकेट खेला जा रहा है, कमेंट चार्ट में ये आता है उस्मान सा मैच कर दिया है, उस्मान आएगा है। उस्मान पटेल देखिए हर युवा के, हर क्रिकेट के चाहने वाले के, चाहूंगा थोड़ा टेनिस क्रिकेट .in लाइव को थोड़ा उस्मान को कैमरे पे लिया जाए। तो चलिए जैसा ओवर कंप्लीट होगी यहाँ पर, मुझे लगता है शायद अभी भी एक गेंद बचा है यहाँ पर। कोहिनूर देखिए बात करेंगे तलोजा गांव से, देखिए रायगढ़ का टाइगर, ये देखिए टाइगर को इस वक्त दिखाया जा रहा है भाई यहाँ पर। कहते ना तेरी जीत से उतना खुशी ना मिलती है, ना तेरी हार से उतना खुशी मिलती है, जितनी खुशी तेरे चेहरे को देखते ही मिलती है। हवा में कीने फील्डर से दूर पहुंचा भाई, कहते ना भूखा शेर हमला करता है, और जख्मी शेर अब तबाही मचाते हुए, और एक चरण इथे आगमन झालेला आहे। कमांडो करिअर अकॅडमी पनवेल
संचालक नवी मुंबई पोलीसचे सन्माननीय सुहास सालुंके साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। सर तुमचं स्वागत आहे या व्यासपीठावरती केपीसी ट्रॉफी मध्ये आपण आलात त्याबद्दल आपलं संयोजक कमिटीच्या वतीने आपला आभार आम्ही व्यक्त करतोय। त्याचबरोबर तलोजा कारागृह पोलीस चे सन्माननीय धनाजी मोहिते सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे। वेळात वेळ काढून आपण केपीसी ट्रॉफीचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे। याचबरोबर आमचे सन्माननीय प्रल्हाद शेठ गायकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। उद्योजक आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे। बऱ्याच संख्येने प्रेक्षक वर्ग आज या सामन्याचा आनंद घेतात कारण केपीसी ट्रॉफीची अंतिम रात्र आहे, मेगा फायनलची रात्र आहे। सुपर 6 चे सामने आपण पाहतोय। सुपर 3 मध्ये आज विसार्वे संघ क्वालिफाय झाला, त्यानंतर नेरे आणि यातून कोणता संघ येईल हे आपल्याला पाहायचं आहे। बहुत बढ़िया। देखिए टीम का टोटल बात करेंगे इस वक्त 72 देखिए 3 विकेट से गवाए हैं, लेकिन इस प्रोजेक्ट स्कोर देखिए बता रहे हैं लब्बा। देखिए ये कमेंट्री बॉक्स का दृश्य दिखाया जा रहा है यहाँ पर। सचिन मात्रे देखिए इस वक्त हमारे साथ है स्कोरिंग करते हुए। कोई बात नहीं, सचिन कहते ना वक्त बुरा रहता है रखते नहीं, लेकिन आपने भी साबित किया भाई वो जोश और जुनून का खेल है क्रिकेट, लेकिन डर के आगे नहीं है टिकट। आपने सुपर 6 के लिए टिकट निकाले भाई, डर नहीं था, हिम्मत था यहाँ पर, क्योंकि बड़ी टारगेट के पीछे भी आपने गए और बड़ा टारगेट बनाकर भी टीम के लिए दिक्कत बनाए। लेकिन अब देखिए चाहेंगे डगआउट यहाँ पर कि फूलों की दुकान खोल खुशबू की व्यापार कर रहा है, सिंगल डबल की चक्कर छोड़ और चौके चक्के लगाकर दरिया पार कर। बड़ी सोच और कड़ी मेहनत है, मैच की हालत बदल देती है। अब कड़ी मेहनत देखिए गेंदबाजों ने दिखाए हैं। अब आखिरी 6 गेंद है और बल्लेबाजी में देखिए इस वक्त देखते हैं ऋतिक और स्लोअर गेंद देखिए यहाँ पर यश पाटिल, और नाम में भी यश है इस वक्त, देखिए काम में भी यश है। और डगआउट देखिए इस वक्त यही सोच रहे हैं भाई हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर क्यों लगा रहे हो। टीम को जरूरत है रनों की, लेकिन यहाँ पर सूरज विकेट के पीछे देखिए माइकल क्लार्क की झलक, इसके अंदर रिकी पॉन्टिंग की, सौरभ गांगुली की, हिटमैन की देखिए लगातार गेंदबाजी से चर्चा। इशारा 72 पर तैयार से और तैयार। ओ कमाल कमाल कमाल, देखिए रन आउट का मौका, बाल बची है लेकिन ओवर थ्रो काफी बड़ा था। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 7000 से ज्यादा दर्शक देखिए ऑनलाइन इस मुकाबला में जुड़े हैं। उन्हें पता है भाई मोटे हो जाओ तो कपड़ा हो जाता है टाइट है, और ये मैच भी है बिग फाइट, सुपर 6 का मुकाबला है। दर्शक जानते भाई, तभी देखिए दर्शक कचाकच एक सनसनी मुकाबला की मजा लेते हुए आनंद लेते हुए यहाँ पर। तर पेठालीचे सन्माननीय तेजस केनी आणि राजेश केनी, प्रसाद पाटील रोंजन यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे। स्लोअर गेंदबाजी देखिए बढ़िया अच्छा खासा चलता है पर सौरभ देखिए यहाँ पर पिछले कुछ गेंदों से ओ लाजवाब वाइट का जवाब देखिए एक्स्ट्रा से रन आता है, इसलिए कितना भरोसा जितना कीमती हो चुका है ना, धोखा उतना महंगा हो चुका है। कप्तान ने देखिए फील्डिंग कैसे लगा है, सूरज ने स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर रखा है, मिड विकेट रखा है, लॉन्ग ऑन रखा है बाउंड्री लाइन पर, और टिप कवर भी देखिए रखा है थोड़ा सा, और देखिए कवर को डीप ले रहे हैं यहाँ पर, और लॉन्ग ऑफ देखिए सीधा स्ट्रेट रखे। नजदीक फील्डर की बात करेंगे, पॉइंट गली फर्स्ट स्लिप है, और इस बार देखिए खींचा भाई ऊंचाई, तो ये लंबाई भी देखिए मार डाला सारा का सारा, झोपड़ी भी जला डाला। मेरा मुंह मत देख डीजे बाला, तो भी तोड़ दे डीजे का ताला। मार डाला यहाँ पर, और टीम का टोटल को कहां पहुंचा डाला 80 रन 80 रन 80 रन की बात करेंगे। और क्राउड देखिए कचा यहाँ पर। पिछला देखिए बात करेंगे, रन नहीं आ रहा था यहाँ पर कुछ गेंदों से, अभी भी 3 गेंद बचा है। क्या सौरभ उड़ाएंगे नींद या यश पाटिल? फुल लेन देखिए पर खींचा भाई फिर से एक बार, मैं तेरी मेहनत तू मेरा तोता, अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा। गेंद देखिए बचा यहाँ पर, कहते हैं ना लोकल ट्रेन पर धक्का खाना और बैक टू बैक 2 छक्का खाना। फिर से एक बार मैच का मोमेंट बनाए। 86 रन, मेरी बैटिंग और भी निखर जाती है, मेरी गेंदबाजी और भी निखर जाती है जब टी शर्ट पर मेरे गांव के नाम होती है।
एक वीरा देखिए मानकोली टीम जब ये टी शर्ट आपके बदन में होती है। और तीसरे के लिए भाई अमर देखिए अब तो गेंदबाजी ही कहेगा भाई कि अल्लाह बचाए मुझे हैतरे वार से, हैतरे वार से, हैतरे वार से, हैतरे वार। यश पाटिल के ऊपर देखिए कहर बरसाते हुए डीजे को देखिए इस सॉन्ग के लिए भी निश्चित रूप से 1000 रुपया आया था कुछ समय पहले। यहाँ पर बड़ा उन्होंने अच्छा साथ ही इस्तेमाल किया। वाइट कैच पर देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ। घबराना मना है भाई, कहते ना घबरा के पीछे हटे, ऐसा हम नहीं। कोशिश करके हारे तो फिर कुछ कम नहीं, कोशिश होनी चाहिए आखिरी दम तक है, या तो जीत मिले या तो हार मिले। कहते ना एक जीत से आपको एक लाइन किताब की सीखने को मिलता है, लेकिन एक हार से पूरी किताब सीखने को मिलता है। लेकिन कोशिश हमेशा ज्यादा करो। बल्लेबाज देखिए हवा में कीन है, लेकिन जब तक कीन वापस आता तब तक एक रन आता हुआ दूसरे के लिए। यहाँ पर क्या बढ़िया देखिए आज क्रिकेट के लिए भाई क्या दूसरी मर्तबा देखिए ट्रॉफी तो यहाँ से लेकर जाएंगे उठाकर। एक पिरा मानकुली टीम है कसलखंड का नाइट देखिए कौन बोल सकता है। नंदा पटेल सबका किरण दादा भी तस्वीर रख दिया। टीम का स्कोर पहुंचा है 2 रन आया अंतिम गेंद के ऊपर। 91 टोटल बना है, लेकिन फिर भी कैलकुलेशन चल रहे हैं। अगर कुछ ऊपर नीचे रहेगा तो जिक्र करेंगे। हा घ्या। चला तर आपण काही सन्मान इथे घेणार आहोत। 95 बना है, जीत के लिए 96 की जरूरत है। तर सन्माननीय पापडेचा पाड्याचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय प्रल्हाद गायकर इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सन्मान आपण इथे घेतोय। जे ज्ञानेश्वर पाटील किरवली हे देखील आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे। आज मात्र धावांचा पाऊस मैदानामध्ये पडतोय, कारण प्रत्येक मॅच मध्ये अक्षरशः फलंदाज बरसताना दिसत आहेत। तर याचबरोबर सन्माननीय प्रल्हाद गायकर यांचा शुभ सन्मान होतोय। तर याचबरोबर सन्माननीय आमचे तर कमांडो करियर अकॅडमी पनवेलचे संचालक नवी मुंबई पोलीसचे सन्माननीय सुहास साळुंके सर या आपण सुहास साळुंके साहेबांचा इथे शुभ सन्मान आम्ही घेतोय। पिलात वेल काढून असते इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा हा सन्मान। त्याचबरोबर कारागृह पोलीसचे ऑफिसर सन्माननीय धनाजी मोहिते सर इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। सर या। केपीसी ट्रॉफी मध्ये आज त्यांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते, त्यांचा हा शुभ सन्मान। अनेक प्रेक्षक या सामन्याचा मनमुराद आनंद घेतात। खऱ्या अर्थाने केपीसी ट्रॉफी आज यशाचं शिखर गाठताना दिसते, कारण बरीच चर्चा या स्पर्धेची नक्कीच झालेली आहे। त्याचबरोबर आमचे सपना मंडप डेकोरेटर्सचे सन्माननीय मोहन दादा मात्रे यांना विनंती करेन की आपण या, ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण मैदान सजवलं गेलंय। एक सुंदर असं VIP डायस आपल्याला पाहायला मिळतंय, आणि खरोखर संपूर्ण हा डेकोरेशन लाईट्स यांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतात। खूप सुंदर सपना मंडप डेकोरेटर्स म्हटलं तर मोहन मात्रे यांचं एक चांगलं योगदान नेहमीच असतं, तर त्यांचा हा सन्मान इथे होतोय। त्याचबरोबर आमचे ज्ञानेश्वर पाटील या आपण खिरवलीचे आमचे ज्ञानेश्वर पाटील खिरवली संघाचे बिग सपोर्टर्स म्हणून त्यांची ओळख आहे,
तर त्यांचा इथे सन्मान होतोय. हा जनार्दन घरत तुमचे कुटुंबबंधूंचे आम्हा या आपला देखील सन्मान या व्यासपीठावरती होतोय. वेळात वेळ काढून ही सगळी मंडळी मात्र या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेली आहेत, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. वाघिलीवाडा आणि सामना पाहतोय मांडकोली, तर सुनीसपूर चिंचपाडा संघ देखील या सामन्याचा आनंद घेतोय. आणि बाला यांनी सांगितलंय जर सुरेश पाटीलने सामना जिंकवला तर सुनीसपूर चिंचपाडा यांच्या वतीने वाघिलीवाडा संघाला सुरेश पाटीलला 5,000 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल. तर इथे आलेल्या पाहुण्यांचा सन्मान अंगद पाटील. ओके चला तर बोलूया आपण मॅच कडे. आमचे हरेशट मात्रे उभे हे देखील इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. तिकडे आमचे विलास शेठ घरत आहेत, नितीन पाटील पापडीचा पाडा, बऱ्याच संख्येने प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत आहेत. खरोखरच सगळ्यांचं मात्र स्वागत आहे. वलभचे आमचे नयन पाटील क्रिकेटर जबरदस्त ते देखील आले. तर काही पाहुणे इथे व्यासपीठावरती येतात, त्यांचं स्वागत आहे. तर बोलू आपण मॅच कडे. ऐकूया आवाज कुणाल दत्ते सर यांचा सेकंड सत्रामध्ये. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद संदीप पाटील सर. स्वर्गीय बाराम पाटील शेठ पुरस्कृत केपीसी ट्रॉफी तुम्ही पाहताय. अंतिम टप्प्यामध्ये आपण चाललोय आणि केपीसी म्हटल्यानंतर त्याचा फुल फॉर्म असा आहे, कोटकर प्रसन्न क्रिकेट क्लब च्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आणि केपीसी ट्रॉफी तुम्ही पाहताय या केपीसी ग्राउंड इनामपुरी येथे. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच या क्रीडा नगरीमध्ये. टार्गेट आहे या मॅच मध्ये 96 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. KTH वाघिवलीवाडा टीमला पहिलं षटक वैभव माळी, पहिलाच बॉल पुल केलाय डीप मध्ये, एक टप्पा, दुसरा टप्पा, बॉल सीमा पार येतोय, पहिल्या बॉलवर चौकार. ऑन साइडला परत एक वेळा गॅप मध्ये ग्लान्स केलाय, रन ॲट ग्लान्स, बॉल सीमारेषा पलीकडे, बॅक टू बॅक दुसरा चौकार. याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय, केनी सिटीचे डायरेक्टर सन्माननीय हरेश केनी साहेब इथे उपस्थित होतात. त्याचबरोबर उद्योजक सन्माननीय कैलाश पाटील साहेब इथे उपस्थित होतात. त्याचबरोबर पापडीच्या पाड्याचे सन्माननीय कैलाश शेठ घरत, या तिन्ही व्यक्तिमत्वांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. या केपीसी ट्रॉफीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आहे. प्रतीक सुरते बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार त्याने मारलेत. एक कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आणि एक ग्लान्स करत असताना मागे फाईन लीगला 2 चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 धावा फलकावर आहेत. टार्गेट या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी 96. सुरुवात धडाक्यात झाली आहे वैभवच्या अगेन्स्ट. उलटा फटका सजवला, इथे देखील धावा मिळताना दिसतील. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकललाय. तोपर्यंत प्रतीक सुरते धावा इथे कंप्लीट करेल 2. टीमची धावसंख्या डबलच्या मदतीने आता 10 धावा. या मॅच मध्ये जशास तसं प्रत्युत्तर देण्याची धमक, कुवत आणि ती क्षमता ठेवतो संघ KDH वाघिवलीवाडा. त्याचबरोबर साहिल जी केनी यांचं देखील इथे आगमन झालंय. स्वर्गीय कबीर निर्मल ट्रॉफीचे ते आयोजक आहेत. जिगादादा यांचे चिरंजीव आपलं देखील सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता, डाऊन दी ग्राउंड, समोर फटका सजवलाय, बॉल सीमारेषा पलीकडे, धावा येतील 4 चौकार. कडक बॅटिंग इथे सध्या सुरू आहे.
मानकोलीवरून हा संघ खेळण्यासाठी आलाय. मानकोली म्हटल्यानंतर दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेलं गाव आहे. यशपाल माळीची देखील आठवण होते ज्यावेळेला मानकोली खेळते. बॉल मागे चाललाय फाईन लेगला. ओ काय फिल्डिंगचा दर्जा तिथे पाहायला मिळालाय. चांगली फिल्डिंग ऋषी भोईरची आणि तोपर्यंत धाव मिळताना दिसेल एक. माजी सरपंच जिग्यादादा यांनी आता नुकतीच स्पर्धा संपन्न केली. स्वर्गीय कबीर निर्मल ट्रॉफीचं आयोजन मानकोलीमध्ये संपन्न झालं. साहिल शेटकेनी यांचं इथे आगमन झालं. त्यांचंही सहर्ष स्वागत. टीमची धावसंख्या 15. त्याचबरोबर आमचा मित्र SK त्याचंही स्वागत. खोल टप्प्याचा बॉल आणि इथे कव्हर पॉइंटच्या दिशेने चांगला प्रयत्न. पहिलं षटक इथे संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 15 धावा. 15 विदाउट लॉस. वेलकम बॅक. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 15. ही क्रीडा नगरी ड्रोन व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. टेनिस क्रिकेट.इन माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जाते. तुम्ही पाहताय KPC ट्रॉफी इनामपुरी. वैकुंठवासी HBP बाराम शेठ पाटील बाबा आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांच्या वतीने पुरस्कृत केली गेलेली ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. 14 तारखेला हा क्रिकेटचा महासंग्राम सुरू झाला. आज या स्पर्धेचा अंतिम सोहळा आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. सुपर 6 सामना, सगळ्यात महत्वाचा सामना. जिंकेल कोण हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. एका बाजूने भिवंडी ठाणे जिल्ह्यातून आलेला संघ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच पनवेल परिसरातला KDH वाघिवलीवाडा या स्पर्धेमध्ये खेळतोय. ओव्हर पिच बॉल होता, समोर उडवलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय साइड स्क्रीनला धडकणारा बेधडक षटकार. चांगला खेळ सध्या तरी. प्रतीक वन मॅन शो, वन मॅन आर्मी लढतोय. रिव्हर्स स्वीप मारलाय गॅप मध्ये. बॉल चाललाय सर थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. तरी प्रतीक सुरते एकटा लढलाय कारण सगळेच्या सगळे ऑलमोस्ट बॉल तोच खेळलाय. सूरज एक बॉल त्याने फेस केलाय. 7 बॉल प्रतीक सुरते खेळलाय. आता मात्र चांगल्या टप्प्यावर बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज विनीत माळी. पहिला चेंडू आता निर्धाव आलाय. आता मात्र उडवलाय. टायमिंग प्रॉपर. बरोबर बॉल करतोय हवाई सफर. हा बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. कडक बॅटिंग मैदानामध्ये प्रतीक सुरतेने धावा केलेल्या आहेत 31 आणि सगळ्याच्या सगळ्या धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. 20 बॉल मध्ये 65 धावांची गरज आहे. या मैदानामध्ये आल्यानंतर आज असं वाटतं की फक्त हायलाइट सुरू आहेत. मग अशी बालीची बॅटिंग, त्याच्यानंतर त्याला दिलेलं प्रत्युत्तर, पेठाली टीमचं या मॅच मध्ये केलेल्या 96 धावांचं टार्गेट, त्याचा पाठलाग करत असताना प्रतीक सुरतेची धुवाधार खेळी. 31 धावा नाबाद त्याने केल्या. तुटून पडलेत हे सगळेच बॅटर आज. शॉर्ट बॉलचा वापर, हलकासा शॉट बाहेर आहे. पंचांचा इशारा, वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत एक्स्ट्राच्या मदतीने आता 32. 20 चेंडू आणि 64 धावांची गरज आहे. मॅच ऑन. हा बॉल मात्र चांगल्या टप्प्यावर. पंचांचा हा
रिव्ह्यू आहे, पंचांनी सांगितलंय चेक करायला. व्हाईट बॉल आहे आणि +1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग देखील दिली जाईल गोलंदाजाला. लाईव्हला देखील दाखवलं जात आहे स्पष्टपणे आणि त्यामुळे व्हाईट +1 अशा व्हाईट आणि त्याचवर 1 बाउन्सर ची वॉर्निंग देखील गोलंदाजाला इथे देण्यात येते. 20 बॉल आणि 64 धावांची गरज. मॅच ऑन. प्रतीक सुरते 31 धावांची खेळी त्याने केली आहे. यावेळेला क्लीन बोल्ड. बेलला ट्रिप केलंय आणि यशच्या उद्ध्वस्त केल्यात प्रतीक सुरतेच्या. बॅटर आउट आणि इथे विनीतला मिळत आहे पहिलं यश. धावा झालेल्या आहेत. 63 धावांची गरज आहे. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रतीक सुरतेचा खेळ संपला आता या मॅच मध्ये. सूरज अजूनही मैदानामध्ये खेळतोय. खतरनाक खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना दिसलाय विनीत माळी आणि मी त्याला नेहमीच ज्यावेळेला भिवंडीमध्ये जातो त्यावेळेला नेहमीच म्हणत असतो स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. आणि काल ज्यावेळेला त्यांनी सलग तिसरं अर्धशतक या स्पर्धेमध्ये ठोकलं. अनेकांनी इंस्टाग्रामवर तशा स्टोरीज अपलोड केल्या होत्या. असा खेळाडू मैदानामध्ये आजही दमखम दाखवताना दिसलाय विनीत माळी. 19 बॉल मध्ये धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी अजूनही 63. तर खारघरचे आमचे संतोष पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. एकोणीस बॉल मध्ये 63 धावांची गरज. परत एक वेळा सामन्याला सुरुवात. विनीत माळीने मोठा अडसर दूर केलाय. आई बॉल एक्सप्रेस सरळ विकेट कीपरच्या हातात चाललाय. ओव्हरची होते समाप्ती. आता 18 बॉल मध्ये 63 धावा करायचे आहेत KDH वाघिवलीवाडा या टीमला. बॉल आणि 63 धावांची गरज आता या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि 63 हे समीकरण या मॅच मध्ये असणार आहे. गोलंदाजीसाठी आलाय वैभव. ज्या वैभवने या स्पर्धेमध्ये फायपर देखील कंप्लीट केलाय. 6 विकेट देखील घेतले होते या गोलंदाजाने. त्याच्यामुळे चर्चेमध्ये आहे वैभव. वैभवने नक्की छाप सोडली आहे. या अगोदर कसलखंड नाईट मध्ये देखील त्याने खूप चांगला खेळ दाखवला. तिथे बाईक जिंकली आणि त्यानंतर वैभव अनेक स्पर्धा गाजवतोय. भिवंडीमध्ये देखील त्याने अयुबच्या विरुद्ध 5 बॉल मध्ये 5 षटकारही मारले आणि गोलंदाजी खतरनाक केली आहे. ओह काय फटकाय. ढगात लाइटिंग. बॉल सीमारेषा पलीकडे गगनचुंबी षटकार.
8,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. धन्यवाद डीजे. नंतर येतो तुमच्याकडे पहिलाच बॉल सिक्सर आलाय. 6 धावा आलेले आहेत. मॅच ऑन. कारण या मॅच मध्ये तुम्ही पाहताय ज्या वेळेला षटकार लागतायत त्या वेळेला पलटवार सुरू झालाय. कारण लक्ष मोठं आहे. लक्ष पाठलाग करायचं असेल तर आता 17 बॉल आणि 57 धावांची गरज आहे. चला तर षटकाराच्या याच्यातच आपण चर्चा केली तर 9 षटकार मारायचे. एक चौकार त्याच्यानंतर त्यावेळेला धावा इथे चेस होतील. म्हणजेच काय प्रत्येक बॉल नंतर एक बॉल नंतर तुम्हाला बाउंड्री मारावीच लागेल. आडव्या बॅटने पुल करण्याचा प्रयत्न. बॉल सर विकेट किपरच्या मागे चाललाय. डॉट बॉल आलाय वैभवचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रेम सूरज खूप महत्वाचा खेळाडू आहे या मॅच मधला. केडीएच वाघविलीवाडा टीम साठी ट्रायंग्युलर मध्ये जाण्याची एक नामी संधी आहे. जिंकलेल्या टीमला सुपर 6 मधून सुपर 3 मध्ये. परत एक चांगलं टायमिंग. बॅक टू बॅक फटके येतात. बॉल मिड विकेट सीमा रेषा पलीकडे. पिकअप शॉट आणि हा येतोय षटकार. बॅटिंग सध्या तरी सूरज पाटीलची. हा सूरज रात्री देखील सातत्याने चमकतो. या खेळाडूकडे ती क्षमता आहे. या धावा चेस करण्याची ताकद आहे. धमक आहे. कुवत आहे. आणि सध्या केडीएच वाघिवलीवाडा हा संघ मैदानामध्ये खेळतोय. त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा सामना रंगेल ही शक्यता आहे. वैभव पुढचा बॉल. परत एक वेळा समोर बॉल. एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. हा बॉल सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक मोठा फटका आणि हा येतोय षटकार. तर सुनील स्पोर्ट चिंचपाडा यांच्या वतीने बाळा ते आलेत. तर सुनील स्पोर्ट चिंचपाडा यांच्या वतीने जर सूरजने मॅच जिंकवली तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल. 51 धावा झालेल्या स्कोर बोर्डवर. या मॅच मध्ये टार्गेट आहे 96 धावांचं. अर्धशतक कंप्लीट झालंय. मॅच ऑन. तिसऱ्याच ओव्हर मध्ये आपण आहोत. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि या मॅच मध्ये नक्कीच कहाणी बदलू शकते. धावा चेस होतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मागच्याही मॅच मध्ये आपण पाहिलं 100 धावांचा थरार. या मॅच मध्ये 96 रन. ऑन साइडला परत केला उडवलाय. आणखीन एक पिकअप शॉट. हा देखील बॉल स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 13 बॉल 39 धावांची गरज आहे. धमाकेदार बॅटिंग सध्या सूरज पाटीलची पाहायला मिळते. खतरनाक खेळ. परत एक वेळा आडव्या बॅटने फ्लॅट अँड फ्युरियस. नाशिकची मिसळ. नाशिकची मिसळ मुंबईची भेळ. नाशिकची मिसळ मुंबईची भेळ. आली रे आली सूरज दादाची वेळ. षटकार. चेंडू 33 धावा. व्हॉट अ मॅच. वैकुंठवासी हबप स्वर्गीय बाराम शेठ पाटील पुरस्कृत केपीसी ट्रॉफी तुम्ही पाहताय. कोटकर प्रसन्न क्रिकेट क्लबच्या वतीने. हा फुल फॉर्म आहे केपीसीचा आणि ही ट्रॉफी सगळ्यांची मन जिंकते. आणि सध्या आपण पाहतोय 9,000 प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात. त्या सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण क्रिकेट एवढ्या मोठ्या प्रमाणात पाहिलं जात आणि रायगडमध्ये आपण आहोत आणि त्याचमुळे रायगड ही शूरवीरांची भूमी आहे आणि इथे चर्चा क्रिकेटची होते. नेहमीच गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते आणि त्याचमुळे रायगडचं क्रिकेट एका वेगळ्या लेवलचं क्रिकेट आहे.
आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. काहीसा असाच सामना जीवदानी बामण डोंगरीच्या विरुद्ध काल मध्यरात्री रंगला होता याच मानकोली टीमचा. चला जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ तुम्ही घेताय, लगेच सामना सुरू करा. 12 चेंडू 33 धावांची गरज. प्रत्येक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद लुटतोय, मग तो घर बसल्या का होईना. त्यातल्या त्यात मैदानावर येत असताना देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ही या स्पर्धेची ओळख राहिली आहे. 7 बॉल मध्ये 30 धावांची खेळी. मागच्या ओव्हर मध्ये 5 षटकार मारलेत सूरजने आणि सलग 4 मारलेत, हे देखील विसरून चालणार नाहीये. अजून 2 जर सलग मारले तर 6 बॉल मध्ये 6 षटकारांचा विक्रम या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा होईल. याच्या अगोदर नेऱ्याच्या बालीने प्रवीण चोरगेने ते षटकार मारले होते. लगातार 6 बॉलवर 6 सलग षटकार. आता या मॅचची कहाणी अशी आहे, 12 चेंडू 12 बॉल मध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 33 धावा 33, 12 बॉल 33 रन, हे समीकरण. कडक सामना, कडक सामना. प्रेक्षकांचं मन जिंकलं या सामन्याने, कारण असं वाटत होतं एक मोठं लक्ष सेट झालंय. या धावा चेस होतील का असे अनेक प्रश्न येतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर तो सामना देतो, तेच खेळाडू देतात. कारण 2 जिल्ह्यांची लढाई जरी मैत्रीपूर्ण असली क्रिकेटच्या माध्यमातून, तरी देखील एकमेकांच्या विरोधात ज्या वेळेला तुम्ही अशा मोठ्या स्टेजवर मोठ्या स्पर्धेमध्ये उतरता, त्यावेळेला जर एक संघ पराभूत झाला तर त्याच्या मनामध्ये ती गोष्ट नेहमीच राहते की आम्हाला या टीमने पराभूत केलं होतं, आता यांच्या विरुद्ध आम्हाला चांगलं खेळायचंय. बोलत यार, शॉर्ट बॉलचा वापर, हा देखील बॉल पुल केला जातोय. प्रेम आता मात्र प्रेमानेच मारतोय सीमारेषा पार षटकार. का काय सामना आहे, खतरनाक मॅच, पैसा वसूल मॅच, घसा सुकवणारी मॅच एखाद्या समालोचकाचा. हाय व्होल्टेज ड्रामा. फक्त चौकार आणि षटकार लागतात. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 27 धावांची गरज. प्रेम तयार, परत एक वेळा बॅक टू द बॉलर. बॉटम हँडचा वापर केला, डीप मध्ये फिल्डर आहे, स्ट्रेट आलाय. दडपण दडपण आहे, एक धाव मिळताना दिसेल, एकच मिळेल प्रेमला. आलाय स्ट्रायकिंग एंडला सूरज. सूरजची जर विकेट घेतली कुठल्याही गोलंदाजाने, साहिल शेटकेनी आणि त्याचबरोबर सरपंच मानकोली जिगादादा गणेश शेटकेनी यांच्या वतीने 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे कुठल्याही गोलंदाजाला. मॅच ऑन. 10 बॉल 26 धावांची गरज. बॅटर तयार, सूरज त्याच्या समोर, गोलंदाज तयार. रनअप मध्ये व्यत्यय. 10 बॉल 26. गोलंदाज आहे सौरभ भोईर. लेस सुटल्यात, आता मात्र त्या बांधल्या जातील, त्या टाईट केल्या जातील. परंतु सध्या टाईट वातावरण आहे या मैदानामध्ये. एकच फाईट, वातावरण टाईट. आणि सध्या मॅच मध्ये हवा केली आहे सूरज पाटीलने. सलग 4 बॉलवर 4 षटकार मारलेत. 5वा येईल का? 10,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या मॅचचा. बॉल मात्र समोर मारलाय, फिल्डर आहे, धाव घेतली जाणार नाही. डॉट. 9 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 9 चेंडू 26 धावा, हे समीकरण या मॅच मध्ये. हे 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा ठेवताय हे महत्वाचं आहे मानकोली टीमच्या दृष्टिकोनातून. दुसऱ्या बाजूला केडीएच वाघेवलीवाडाचे समर्थक म्हणत असतील सूरजच्या बॅट मधून 1-2 मोठे फटके येऊ दे. मानकोलीचे समर्थक म्हणत असतील सूरजची विकेट पाहिजे, मॅच मध्ये येतील. सूरजने समोर मारलाय, बॉल सीमारेषा पलीकडे, डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफला. हा येतोय गगनचुंबी षटकार. बंटी पाटील मुरबी, त्याचबरोबर सुजित म्हात्रे कलंबोली हे देखील या सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांनी देखील या सामन्यासाठी खऱ्या अर्थाने वाघिलवाडा संघाला शुभेच्छा दिल्यात. देवराज भगत आहेत, आकाश पाटील, आपलं देखील स्वागत आहे. 8 चेंडू आणि 8 बॉल मध्ये आता 20 धावांची गरज आहे. 8 बॉल 20 धावा. पाक काय कहाणी राहिली या मॅचची. सामना कुठे होता आणि कुठे आणून ठेवलाय या सूरज पाटीलने. 9 बॉल मध्ये 36 धावा त्याने केलं, आणि फक्त षटकारांचीच भाषा त्याची बॅट बोलते.
9 बॉल मध्ये त्यांनी 6च्या 6 षटकारच मारलेले आहेत म्हणून त्याच्या धावा 36 आहेत. 9 बॉल मध्ये 6 षटकार त्याच्या बॅट मधून 36 धावांची अफलातून खेळी. आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. पहिली वॉर्निंग देण्यात आलेली आहे मानकोली टीमला, अन्यथा 2 धावा अजून कमी होतील. लक्षात घ्या, नियम भरपूर कठीण आणि कठोर असतात इकडे. फर्स्ट वॉर्निंग तुम्हाला देण्यात आली अंपायर कडून. आता बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 8 आणि 8 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 20. 8 चेंडू 20 धावा. पॉइंट लाईक फिल्डर आहे. डीप मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट. बोलत तयार. परत एक वेळा हेलिकॉप्टर ड्राईव्ह बॅक टू द बॉलर. फिल्डर येत आहेत. खराब फिल्डिंग. बॅकअप नाहीये. बॉल सीमा पार. मनगडत आहे जोर. मारलाय खणखणीत कडक फोर. इकडला हा स्पीकर बंद आहे बघ. खतरनाक मॅच. काय सामना रंगलाय. पैसा वसूल सामना. दोन्ही जिल्ह्यांसाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक आले. त्यांचा पैसा वसूल झालाय. आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 धावांची गरज आहे. 10,000 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. ग्रामीण गटातला सामना एवढ्या मोठ्या संख्येने पाहिला जातो ही देखील एक मोठी गोष्ट आहे. tenniscricket.in वर तुम्ही सध्या स्पर्धेचं टेलिकास्ट पाहताय. 7 बॉल 16 धावा. सूरज तयार. बॉलला पंच केलाय. कवसला. बॉल सीमा पार. हाय तो षटकार. 6 धावा. कडक बॅटिंग इथे पाहायला मिळते. फेमस आहे छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक. फेमस आहे छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक. अरे सूरजला आहे षटकारांचा शौक. सामन्याचं आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. या केपीसी ट्रॉफी मध्ये तुम्ही जोडले गेलेले आहात. तेवढीच प्रचंड गर्दी या दर्दी प्रेक्षकांची तुम्ही अनुभवताय या केपीसी ग्राउंड इनामपुरी येथे. आपलं देखील सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपल्या या पाटील कुटुंबियांच्या वतीने स्वर्गीय बाळाराम शेठ पाटील पुरस्कृत केपीसी ट्रॉफी खोटकर प्रसन्न क्रिकेट क्लब ट्रॉफी तुम्ही पाहताय. नेहमी चर्चा राहिली या नावाची. ऑनलाईन व्ह्यूअर्स देखील चॅटिंग मध्ये विचारतात केपीसीचा अर्थ काय. त्यांच्या माहितीसाठी खोटकर प्रसन्न क्रिकेट क्लबची ही ट्रॉफी आहे. परत एक वेळा गोलंदाज तयार. 6 बॉल 10 धावा. हा बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. मागे चाललाय. धावतात तिथे फिल्डर. रेस लागली आहे. बॉल आतमध्ये ढकललाय. 2 कंप्लीट. तिसरा धावेचा प्रयत्न. धावलाय सूरज. तिसरी कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट. लाजवाब बायचा इशारा. कुठेही न लागता बॅटला हा बॉल मागे गेला. विकेट किपरची चूक आहे. दीपू माळी लास्ट ओव्हर मध्ये. आता समीकरण आहे. येणारे 5 चेंडू शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये धावा करायच्या 7. हा डगआउट पहा. टाळ्यांचा गजर होतोय. सध्या तरी KDH वाघिवली वाडा, मसाल्यात MDH आणि सध्या पनवेलच्या क्रिकेटमध्ये KDH. दोनों का जवाब नाही. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. 5 चेंडू 7 धावा. कालच्या सारखा सामना मध्यरात्री 2:30 वाजता जसा रंगला अगदी तसाच इथे रंगतोय. मागे चाललाय बॉल. फाईन लेगला बॉल बीट करून आणि इथे सूरज पाटीलची या मॅच मध्ये दमदार अशी 50 अर्धशतक. अटक मटक चवळी चटक. सूरज पाटीलचं झालंय अर्धशतक. या बात आहे. जरा जोरदार ताली होत्या. जबरदस्त. आणि भोलानाथ शेठ पाटील हा भोलानाथ शेठ पाटील यांच्याकडून वलभचे आमचे उद्योजक यांच्या वतीने सूरजसाठी जर सामना जिंकून दिला तर 5,000 सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाच्या वतीने प्रबल 5,000 रुपये. जर सामना सूरजने जिंकून दिला तर 3 धावांची गरज आहे. 4 बॉल मध्ये 3 रन. गोलंदाज दीपू माळी मॅच मध्ये कमबॅक करेल का. दीपूचा हा बॉल थोडासा मागे चाललाय. वाईड बॉल आलाय.
एक्स्ट्रा रन. आता 2 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एकटा लढला या मॅच मध्ये. पहिले प्रतीक सुरते आणि त्याच्यानंतर पूर्णपणे सूरज पाटील राज केलं या मॅच वर. सूरज पाटीलने. हा सूरज रात्री चमकतो हे त्याने परत एक वेळा सिद्ध करून दाखवलंय. प्रसिद्ध तेच होतात जे स्वतःला सिद्ध करतात. ऑन साइडला दिशा दिली आहे. एकही धाव घ्यायची नाहीये सूरजला असं दिसतंय. आणि आता मात्र कहाणी बदलली आहे. 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज. आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स, परंतु तो अति असता कामा नये, कारण 2 पाहिजेत, 1 नाही. येणारे बॉल शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 2. सूरज सांगतोय आम्ही षटकाराने संपवणार. पाहूया तसं घडतंय का. बॅकफुटला जाऊन कट केलाय सूरजने. सामना नाही इतिहास घडवलाय. KDH वाघिवलीवाडा षटकार मारून येऊ सामना फिनिश केलाय. अभिनंदन. येऊ शकता. यस डीजे. यस, फक्त विकेट वरती नको. यस प्रेक्षक. यस, क्या बात आहे. हा, एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या वतीने संदेश शेलके यांच्या वतीने सूरजसाठी 2000 आलेले आहेत. एकविरा लाईव्ह इव्हेंट संदेश शेलके. प्राप्ती लाईव्हचे आमचे जीतू हे देखील सामना पाहतात. फॉर्च्यून इव्हेंटचे आमचे राजेंद्र म्हात्रे. क्या बात आहे. आणि 11वा फलंदाज या स्पर्धेचा, ज्याने तब्बल हरिभक्त पारायण बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजक कमिटीच्या वतीने 3459 रुपये प्राप्त केलेले आहेत. क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त अविस्मरणीय पारी. खऱ्या अर्थाने यादगार खेळ काय असतं याचं ज्वलंत उदाहरण इथे दाखवलेलं आहे ते सूरज पाटीलने. चिंचपाड्याच्या बाळाने दाखवलेला विश्वास. सामना सुरू झाला नव्हता त्यावेळेला त्याने सांगितलं होतं की संदीप सर जर यांनी सूरजने सामना जिंकून दिला तर सुनील स्पोर्टच्या वतीने 5000 दिले जातील. चला सूरज या. काय खेळलाय आज. प्रेक्षकांचा पैसा वसूल. कडक कडक खेळ. आणि सूरजला आता खांद्यावर घेऊन सगळे प्रेक्षक नाचतायत. आकाश भोईर यांच्याकडून देखील घेसरच्या 1000 रुपयाचं पारितोषिक सूरज पाटील यांच्यासाठी आलेलं आहे जीपेच्या माध्यमातून. अभिनंदन सूरज, वेल प्लेड यार. या सूरजला. पाटील रोहिंजन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सूरज पाटील साठी. वेल प्लेड सूरज, अभिनंदन. बक्षिसांची खैरात होईल आज. हा, मगाशी कुणाल सर पाहायला गेलं तर बालीने तब्बल 20,000च्या आसपास तो पारितोषिक. कारण आयोजकांचा 35 ते सतीश शेठ यांच्या वतीने 6 चेंडूमध्ये 6 षटकारांसाठी 6000 होते आणि मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने 10,000 आणि 3459 म्हणजे किमान 20,000च्या आसपास बालीने ते पारितोषिक पटकावलं होतं. अजून एक 21,000 आहे. 19.5 वैभव मडवी साहेब वाघिवलीवाडा यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक सूरज पाटील साठी. हा, क्या बात आहे. चला या अजून सूरज या. हा, आणि प्रियांश विशाल पाटील 2255 यांच्याकडून वाघिवलीवाडाकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. आराध्य केक्स यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आइए हे 500 क्या बात आहे. सगळे पारितोषिक दिले चला जातील. टायगर तुम्ही या. टायगर. हा, रायगडच्या टायगर चला. याच्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. क्या बात आहे सूरज. काय ज्यांची अनाउन्समेंट केली होती हे सगळ्यांचे पैसे हातात आहेत आणि हे सगळे पैसे तुझे आहेत. आता या. हा, अजून आलेले आहेत. हा, आणि हे आई एकविरा इव्हेंट संदेश शेलके यांच्या माध्यमातून 2000 कॅश प्राइज आहेत. ते हे तुला सगळे पैसे सूरज तुला मोजायचे आहेत नंतर किती झाले ते. हे सगळे पैसे तुझे आहेत. संजय अंबाजी पाटील यांच्या वतीने 1000. तू घेत राहा बस, आम्ही बोलत राहतो. अजून आहेत. अजून आहेत का. क्या बात आहे. आहेत. येऊ द्या. ना आज वाघिवलीवाडा चमकलाय. तिकडे लालचंद पाकिट खोलतोय. लालचंद गावण आमचे अंपायर आलेत. हा, भोलानाथ शेठ पाटील आमचे वल्लभचे 5000 ट्रान्सफर झालेले आहेत. शशिकांत पाटील यांच्या वतीने 1000. आकाश भोईर घेसर लालचंद गावण
विकी गावण यांच्या वतीने 500 विकी गावण यांचे 500. आणि अंगद पाटील आता. यांच्या वतीने 2000 हे ऑनलाईन ऑनलाईन आहेत. आणि सुनील चिंचपाडा बालाचा फोन होता 5,000. ऑनलाईन ट्रान्सफर क्या बात सगळ्यात आधी बक्षीस होता. नाही नाही डायरेक्ट द्या नंतर एकत्र. हा आणि आमचे हरिभक्त पारायण स्वर्गीय बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ केपीसी आयोजकांच्या वतीने आयोजक कमिटीच्या वतीने 3459 अजून आलेत. दीपक पाटील रुपेश सुरते 2000. 2000. अजून चला टायगर चला आता पुरस्कार आदर्श ग्रुप पनवेल ऑनलाईन 5000 ट्रान्सफर होतील. क्या बात आहे जोरदार अभिनंदन. टाळ्या होत्या. लाईव्ह चॅट मध्ये पण काही पैसे आलेत का? थांबा 2 मिनिटं थांबा तोपर्यंत नक्कीच चिन्मय हा. स्मृती यांच्याकडून 1000. चिन्मया चिन्मया हा कैलास हा तेच चिन्मय अनिल पाटील यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आलेलं आहे. अनिल पाटील यांच्या वतीने 1000 21 एक कॅश आहेत हा. नाही नक्कीच मी सांगितलं सोहेल की ही अशी पारितोषिक जेव्हा उस्मान अशा पाऱ्या खेळायचा त्यावेळेला अशी बक्षिसांची लाईन पण आज सुरजचं देखील भाग्य आहे की टायगरच्या हातून हे पारितोषिक दिलं जाते. टायगरच्या समोर हा परफॉर्मन्स खाऊ नाहीये. आणि सूरज आता बघा उस्मान साठी देखील 1000 रुपये आलेत. तो पैसे देतोय म्हणून 1000 त्याला लावलेत. असेही लोक आहेत रायगडचे क्रिकेट प्रेमी उस्मानवर प्रेम करणारे. हा प्रीतम फडके निसर्ग ढाबा